आज ठाणे महानगरपालिकेमध्ये तसे जिल्ह्यातले महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे. हॉस्पिटलचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, तर तुम्हाला जे महापुराकडून जे पवारसाहेबांकडून विशेष उत्तर हवं होतं ते भेटलं नाही. बघा, आज असं होतं की एक आरोग्याचा मुद्दा आला होता. मग त्याच्यात मी म्हटलं की म्हणजे त्या विषयामध्ये असं लिहिलं होतं की गर्भवती महिलांसाठी आणि त्यांचे प्रसूतीसाठी, त्यांचे ऑपरेशनसाठी आपल्याला नर्सेसला वाढवायचं आहे, इन्स्ट्रुमेंट्स वाढवायचे, रेसिडेन्शियल डॉक्टर आपल्याला हवा आहे. तर मी त्यांना एक प्रश्न विचारलं की या लिस्टमध्ये तुम्ही एवढ्या हॉस्पिटलचं नाव दिलंय, हकीम अजमल हॉस्पिटल जे मुंब्राचं हॉस्पिटल आहे याचं नाव का नाही? तुम्हाला माहीत नाही तिथे काय परिस्थिती आहे महिलांची? तिथे जेव्हा खूप बरेच मुंब्रा कौसाची महिला तिथे जाऊन नाव नोंदवतात, ठीक आहे, पण एंड मोमेंटला त्यांना इकडे तिकडे पाठवतात. मग ह्या चांगली गोष्टी आहे का? ये अच्छी चीज़ है औरत के साथ होने के लिए. अँड तिथे आता पहिला तर तिथे सीझर होत नव्हता, सीझर डिलिव्हरी, ऑपरेशन डिलिव्हरी होत नव्हती. आता हळूहळू त्यांनी चालू केलं आहे, पण त्याच्यात पण त्यांचे कंडिशन्स आहे की म्हणजे फर्स्ट ऑपरेशन आम्ही करू, म्हणजे पहला अगर आपका बेबी ऑपरेशन से होगा तो हम करेंगे, सेकंड दुसऱ्यांदा तुमच्या ऑपरेशन आहे तर आम्ही नाही करणार आहे, कलगा हॉस्पिटलला आम्ही पाठवू. मग तुमच्याकडे अनुभवी डॉक्टर्स नाही आहे का? तुमच्याकडे अनुभवी डॉक्टर्स नाही म्हणून फक्त एवढे तसे डॉक्टर आहे की ज्यांना फर्स्ट टाइमला कशा पोट कापायचं माहिती आहे, पण सेकंड टाइमला त्यांना माहीत नाही आहे कशा ऑपरेशन करायचं आहे. तुमची नाकामयाबी आहे ही. तर माझं असं म्हणणं होतं की फुल फ्लेजला तुम्ही मुंब्रा हकीम अजमल हॉस्पिटलला चालू करा. नॉर्मल डिलिव्हरी असो, सीझर असो, फर्स्ट सीझर असो, सेकंड सीझर असो, थर्ड सीझर असो, औरत को वहाँ पर अवेलेबिलिटी और सर्विस मिलनी चाहिए एंड मोमेंट पे. आणि त्यांच्याकडे जे ॲम्ब्युलन्स आहे पण एकच आहे. माझ्या माझ्या स्टडीप्रमाणे तिथे एकच ॲम्ब्युलन्स आहे, तो पण कधी चालतं कधी नाही चालतं. तर महिला ऑटोमध्ये इकडे तिकडे फिरत आहे, चांगली गोष्टी नाही आहे. तुम्ही जाऊन बघा हकीम अजमल हॉस्पिटलचं स्ट्रक्चर किती छान आहे. फक्त मॅनपॉवर आणि इन्स्ट्रुमेंट्स हवं आहे आपल्याला. आपण उगाच इकडे तिकडे खर्च करून हा सुविधाला आपण नाही खर्च करणार असं चालणार नाही ना. ठाणे महानगरपालिकेने इतका मुद्दा उचलून सुद्धा जर त्यावरती पर्याय निवडले नाही तर तुमची पुढची भूमिका काय? आज महापौर मॅडमनी रिक्वेस्ट केलं होतं की 6 वाजता काहीतरी प्रोग्राम आहे, तर आपल्याला फक्त 6 वाजेपर्यंतच आपण सभा घेऊ. याच्यानंतर अगेन ऑफकोर्स देयर विल बी अ सभा एंड आई विल कीप फाइटिंग फॉर दिस टॉपिक अंटिल अनलेस जब तक कि वहाँ पर चालू नहीं हो जाता अच्छे से फुल फ्लैश तरीके से. सी ऐसा होगा ना, आपण मुंब्रामध्ये चालू केलं ना चांगली पद्धतीने डिलिव्हरी, तर कळवाचा लोड कमी होईल, कळव्याचे लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल ना. आपल्याला तर ठाण्याचे लोक पण आपलेच आहे, कळव्याचे लोक पण आपलेच आहे, मुंब्राचे लोक पण आपलेच आहे ना, दिवाचे लोक पण आपलेच आहे. तर महिला औरत तो औरत है, कहीं की भी हो और कोई भी हो. मग ह्या संदर्भात आयुक्त आणि महापौर यांनी काय प्रतिक्रिया केली? महापौर मॅडमने खूप चांगली पद्धतीने माझं जे बोलणं होतं ते ऐकलं, पण आता त्यांचं जे आन्सर आहे तो आला नाही आहे. मला वाटतंय की उस चीज पे काम वो करेंगे, आई एम व्हेरी श्योर, बिकॉज महापौर मॅडम पण एक महिला आहात. मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की मॅडम आपण पण एक महिला आहात, आपल्याला चांगली पद्धतीने ह्या गोष्टीला सॉल्व्ह करायला.